विठ्ठलाची आणि शेतकऱ्याचं संवाद असणारी कविता जरा वादग्रस्त ठरली, पण नंतर कोर्टात बाहेर पडलीच. एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलाची विठ्ठलाकडची ही मागणी आहे, हा काय संवाद आहे की पांडुरंगा आज असं वाटतंय बघ, तुझ्या पायाखालची वीट वडावी खरकन आणि घालावी तुझ्याच टाळक्यात, करावं रक्त बंबाळ तुला. पण त्या रुक्मिणीकडे बघून हात उचलत नाही माझा. कालच बापानं आत्महत्या केली. बाबळीच्या फांदीला लटकलेल्या बापाच्या विधभर बाहेर आलेल्या जिभेवर शेवटचं फक्त तुझंच नाव होतं पांडुरंगा. आता पांढऱ्या कपाळाची माय आणि पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना बघवत नाही माझ्या. अकांत आणि एकांत काय असतो रे पांड्या, हे कसं सांगू आईला. तू फक्त एकदा गाभारा सोड आणि फिरून ये तासभर पंढरपुरातून. पुन्हा जा रुक्मिणीला विचार, एकांतात कसं वाटलं तुला. मग कळेल तिचा अकांत आणि एकांत. उद्यापासून अंगणात रोज एक कावळा येईल, काव 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 दंगा करील. आई भाकरीचा तुकडा टाकेल आणि बापाची शपथ विठ्ठला, कावळा फक्त पंढरीच्या दिशेला झेपावे. गळ्यातली माळ काढतो विठ्ठला, पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको, कारण आईला फार जपून ठेवायचं मला. गळ्यातली माळ काढतो विठ्ठला, पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको, कारण आईला फार जपून ठेवायचं आहे मला. पुन्हा एकदा हातात नांगर धरून नशीब आजमावावं म्हणतो. तू फक्त एकदा आभाळ फाड पांडुरंगा, तू फक्त एकदा आभाळ फाड आणि मग बघ पावसाच्या थेंबात थेंबांमधून माझा बापच मातीत सांडे. मग बघ पावसाच्या थेंबात थेंबांमधून माझा बापच मातीत सांडे. मग बघ काळ्या, तुला काळ्या मातीत उभारलेला हिरवा पांडुरंग दाखवतो. माझ्या वावरातल्या पंढरीत, माझ्या वावरातल्या पंढरीत पाखरं वारकरी होऊन येतील तेव्हा. जमलंच तर तू ये विठ्ठला, त्या रुक्मिणीला घेऊन जोडीनं तुझ्यासाठी बांधावर एक वीट ठेवीन विठ्ठला. अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून मेला. अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून मेला. ही जी कविता आली, बरेच म्हटले की यात बदल करा. म्हटलं नाही, बदल होईल ती कविता कसं. अशा ज्या कविता आल्या, मी स्वतःला कवी न समजता असं म्हणत असतो की मी वेदनेचा बाजार करणारा कवी नसून बाजाराच्या वेदना वाहणारा एक सरळ साधा कवितेचा हमाल. आणि ही हमाली मी कायम प्रामाणिकपणानं करत राहतो. मी उजव्या बाजूकडे कधी बघतो, कधी डाव्या बाजूकडे बघतो. मला कधी कधी प्रश्न पडतो, माझे वर्ग मित्र कुठे गेले. तर माझ्या लक्षात येतं काही डाव्या बाजूला गेले, काही उजव्या बाजूला गेले, काही एसटीने गेले, काही रेल्वेने गेले, काही विमानाने गेले. पोरी आमच्या काही गॅसवर गेल्या, स्टोअर गेल्या, चुलीवर गेल्या. पण डावं उजवं करता करता मधला भारत विसरून गेली. तो मधला भारत फार गरजेचा आहे आजच्या घडीला. म्हणून एक आमचा कांबळे नावाची जी कविता आहे, हा जो आमचा कांबळे आहे, हा कांबळे म्हणजे सर्व जाती धर्मामध्ये हे नाव येतं. आणि हा एक वाचणारा, पुस्तकं वाचणारा कांबळे. हा एक फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या विचारसरणीतून तो तयार झालेला एक कार्यकर्ता. तर त्याचं दुःख काय, त्याची वेदना काय, तर ते या कवितेत येते की आमचा कांबळे लय हुशार, ते कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हटला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात.
प्रेमात कसली आली जा. मग तिनं बी कांबळेला कोपऱ्यात असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसता आजकाल. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला जमणार नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला पटत नाही, गाडगे बाबा वाचा. भावकी म्हणली जागरण गोंधळ गोपांतरी का. कांबळे म्हणला जमतच, तुकडोजी वाचा, बाबासाहेब वाचा, शिवाजी महाराज वाचा. शेवटी वैतागून घरच्यांनीच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी लय हुशार, नाही रडला, नुसता आजकाल. कांबळे चळवळीत आला, सगळे गट. कांबळेला वाईट वाटलं, सगळ्यांनी एकत्रित या, भारत समजून घ्या. वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळे असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कंडला. आणि कांबळे आता वयस्कर झाला. मग त्याचं पोरग कॉलेजला जात, ते मोबाईलवर रेड, ते मोबाईलवर असं रीळ बघत बसलो. त्याला काही देणं घेत नव्हतं. त्याला रीळ मध्ये काहीतरी दिसलं, शिवाजी महाराज, संविधान, फुले, शाहू आंबेडकर. त्याला वाटलं आपल्या पप्पाच्या ह्याच्यात काहीतरी दिसतंय. आणि त्याने विचारलं, डॅडा शिवाजी महाराज कोण, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण, ही संविधान काय भानगड डॅडा. आता मात्र कांबळे पेटला, कारण गावभर पेरलं आणि घरातच नाही उभं. मग त्याला पोरालाच असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो डबल हुशार, दोनदा काढला. मग लक्षात आलं डीएन मधलं हे डबल गेलं, विचार काही गेले नाही. आणि आता कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. आता कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे मानवतेच्या घोषणा देतो, कांबळे भारतावर बोलतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं गच्च आवळून ठेवलंय. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहे. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कणतोय. करून हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत देश जिवंत आहे, एवढं प्रामुख्यानं आपल्याला लक्षात. त्याच्यानंतरची जी कविता आहे की